वसई विरार शहर महानगरपालिकेने 19 जानेवारी रोजी 9 प्रभागातील साफसफाईचा जुना ठेका रद्द करून नव्या निविदेनुसार नवीन ठेकेदारांना कामकाज सोपवले आहे। मात्र जुन्या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता ठेका बदलण्यात आल्यानं त्यांच्या प्रलंबित देणी कोण देणार याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही। त्यामुळे झोन क्रमांक 19, 7 आणि 14 मधील सफाई कर्मचाऱ्यांनी आज अचानक संपाचे हत्यार उचलले आहे। महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन रस्ते सफाई, गटार सफाई, कचरा संकलन करून तो डम्पिंग ग्राउंडवर पाठवण्याचे काम 9 प्रभागांमध्ये ठेकेदारांमार्फत सुरू होते। 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पालिकेने नव्या निविदा काढून नव्या ठेकेदारांची नियुक्ती केली। मात्र अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, दिवाळी बोनस, रजा वेतन तसेच काही महिन्यांचे रखडलेले वेतन याबाबतचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे। नवीन ठेकेदारांनी जुना ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितल्याने कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे। त्यामुळे देणीबाबत स्पष्टता नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून संप सुरू केला आहे। या संपाचा फटका वसई पश्चिम आणि पूर्व भागाला बसणार असून आज साफसफाईचे काम ठप्प राहण्याची शक्यता आहे। परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते। माझं नाव संदीप रोशन म्हात्रे आहे। आज आम्ही अचानक पालिकेने नवीन ठेका काढलेला आहे। 19 तारखेमध्येच काढला ठेका आणि जवळजवळ 4-450 कामगार आम्ही इथे जमा झालेले आहोत। नाव गीतेश घरत आहे। आज स्ट्राईक करण्याचं कारण हे आहे की महापालिकेला आम्ही 6 तारखेला एक पत्र दिलं होतं की आमच्या मागण्या जोपर्यंत म्हणजे 2011 ते 2025 पर्यंत ग्रॅज्युटी अदा करत नाही, दिवाळीचा बोनस अदा करत नाही, आमचं 10 महिन्याचं लीव सॅलरी अदा करत नाही, तोपर्यंत नवीन निविदा काढणार नाही असं आम्हाला आश्वासन पण दिलं होतं महापालिकेतर्फे का नवीन निविदा काढण्यात येणार नाही जोपर्यंत कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण होतात। आज 19 तारखेला डायरेक्ट काम बंद आम्ही केलेलं आहे। ते अशा कारणाने केलेलं आहे की ठेकेदार लगेच निवडणूक आला